नमस्कार मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ड्रायव्हर पदासाठी व वाहक पदासाठी भरपूर जण खूप दिवसापासून प्रतीक्षा यादीची वाट बघत आहात। तर मित्रांनो, बेस्ट बसेसतर्फे तुम्हाला छान अशी संधी चालून आलेली आहे। छान अशी माहिती आहे आणि भरपूर अशा जागा आहेत। सर्वांना संधी मिळणार आहे। आवर्जून तुम्ही अर्ज करा मित्रांनो। JR पण आलेला आहे आणि त्याचप्रमाणे ही भरती 29/7 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही अर्ज करा। मुंबईमध्ये ही जागा प्रतीक्षेत भरण्यात येणार आहे। उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे। विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट यांनी वाहक म्हणून व कंडक्टर पदासाठी मोठी भरती जाहीर केलेली आहे। तर तुम्ही बघू शकता, JR पण त्याचा आलेला आहे। त्याची PDF आपण डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे। तर तुम्ही त्याची PDF ओपन करून पूर्ण माहिती घेऊन मगच अर्ज करा। तसेच नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मित्रांनो, ही माहिती अशी आहे की एकूण पद 368 आहे। जातीनिहाय ही जागा भरण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे पदे भरली जाणार असून पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहे। बेस्ट ही मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळणारी महत्त्वाची संस्था आहे। खूप दिवसापासून यामध्ये भरपूर असे पदे भरलेली आहेत आणि ते परमनंटही करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे बेस्टमधून भरपूर जणांना संधी देण्यात आलेली आहे आणि या संस्थेमध्ये नोकरी मिळवण्याची संधी अनेक तरुणांसाठी आकर्षणाचा विषय आहे। भरतीमुळे 10वी उत्तीर्ण आणि पात्र उमेदवारांना सरकारी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे। तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही अर्ज करा। बेस्ट भरतीची पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे। किती पदासाठी ही भरती होणार आहे त्याची माहिती आहे। कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा दिल्या जाणार आहेत त्याची ही माहिती मी या व्हिडिओमध्ये पूर्ण दिलेली आहे। तर आवर्जून व्हिडिओ पूर्ण बघा। निवड प्रक्रिया कशी होणार आहे, वेतन किती मिळणार आहे, अर्ज शुल्क किती आहे, त्याचप्रमाणे अर्ज करताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे आणि अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नक्कीच वाचा। त्याप्रमाणे मित्रांनो, पुढील माहिती अशी आहे की या भरतीमध्ये कंडक्टर या पदासाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे। एकूण 368 पदासाठी ही निवड आहे। उमेदवारांनी नियुक्ती मुंबई येथे करण्यात येईल। अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि त्यानुसार तुम्हाला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला अर्ज भरायचा आहे। रिक्त पदासाठी ही भरती होणार आहे। अधिकृत जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 368 पदे भरली जाणार आहेत। पदांचे वाटप याप्रमाणे करण्यात आलेलं आहे। तुम्ही बघू शकता, खुला आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, EWS तसंच SEBC असे आरक्षित प्रवर्गासाठी ही जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, छान अशी संधी आहे। प्रमाणे अनुसूचित जातीसाठी 38 आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी 22, मागासवर्गीयांसाठी 61, EWS साठी 36 आणि SEBC साठी 36 पदे निश्चित करण्यात आलेली आहे। आरक्षण प्रवर्गानुसार ही या जागेचे वाटप करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, शैक्षणिक व इतर अर्हता मित्रांनो, माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच आपण SSC पास असावं। किमान तुम्हाला 50% गुण असणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे परीक्षा व उच्चतम परीक्षा किमान 100 पैकी 50 गुणांचा तुम्हाला मराठी विषयातून उच्च स्तर घेऊन उत्तीर्ण झालेले असणं आवश्यक आहे। तुम्ही बघू शकता, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण म्हणजेच RTA महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले या नूतनीकरण केलेले बस वाहक परवाना आणि बिल्ला असणं आवश्यक आहे। तुम्ही बघू शकता, वयोमर्यादा तुमची 29/7/26 म्हणजे भरतीच्या शेवटच्या दिवशी तुमचं 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे 38 पेक्षा जास्त नसावे। मागासवर्गीय उमेदवारासाठी 18 वर्ष पूर्ण असावे आणि 43 पेक्षा जास्त नसावे। निवड प्रक्रिया कशी होणार आहे, तर ह्या भरतीमध्ये उमेदवाराची निवड संगणक आधारित CBT द्वारे केली जाणार आहे। परीक्षेमध्ये बहुपर्याय प्रश्न विचारले जाणार आहेत।
त्याच गुणांच्या आधारे अंतिम गुणवंता यादी तयार केली जाणार आहे. या परीक्षामध्ये एकापेक्षा अधिक शिफ्टमध्ये घेतली जाणार असून उमेदवारांना समान संधी मिळावी यासाठी पूर्ण स्टँडर्ड डिव्हिजन मेथडचा वापर करण्यात येणार आहे. वेतन किती मिळणार आहे तुम्हाला? तर मित्रांनो, निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीचं वेतन 22,000 व प्रति महिना मानधन देण्यात येणार आहे. तसंच बेस्टच्या नियमानुसार वेतन लागू असलेला व इतर भत्ते देखील देण्यात येणार आहे. शुल्क भरावे लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांना 900 रुपये आणि आरक्षित प्रवर्गासाठी उमेदवारांना 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर ऑनलाईन तुम्हाला शुल्क भरायचे आहे. त्याचप्रमाणे अर्ज करताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ऑनलाईन अर्ज भरताना सर्व माहिती तुम्हाला अचूक नमूद करायची आहे. त्याचप्रमाणे तुमचं नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती आणि इतर तपशील अधिकृत कागदपत्रासह तुम्हाला भरायचं आहे. त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्रे व छायाचित्र आणि स्वतःची स्वाक्षरी योग्य आकारात अपलोड करायची आहे. आणि आवश्यक आहे ते चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज तुमचा नाकारला जाऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला परीक्षा केंद्रावर वेळेच्या पूर्वीच उपस्थित राहायचं आहे आणि प्रवेशपत्रासोबत वैध फोटो ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. परीक्षा केंद्रावर सर्व नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. त्याचप्रकारे गैरप्रकार आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे. तर अर्ज करण्यापूर्वी आपल्याला काही जाहिरात नक्कीच वाचून घ्यावी. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा पद्धत, सर्व अटी, सर्व शर्ती, त्याचप्रमाणे जाहिरातीमध्ये सर्व काही देण्यात आलेलं आहे. तर तुम्ही पूर्ण PDF डिस्क्रिप्शन लिंकमध्ये अगोदर वाचून घ्या. जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच मगच अर्ज करा. बेस्टमध्ये जाहीर झालेले 368 वाहक पदाची भरती ही सरकारी नोकरीची चांगली संधी मानली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्जाची अंतिम तारीख लक्षात घेऊन वेळेवर अर्ज करावा. तसेच अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी, पात्रता तपासूनच अर्ज करावा. काही अडचण असल्यास ती तुम्हाला वेबसाईटद्वारे टाळता येऊ शकते. बेस्ट अधिकृत जाहिरातची पूर्ण PDF तुम्ही डाउनलोड करा आणि वाचून घ्या.